नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओत तुम्हाला मी 32 साइज कटोरी ब्लाउजची कटिंग सांगणार आहे। तर इथे मी पाठीमागील भागाची कटिंग करत आहे। तर इथे मी पूर्ण उंची घेतलेली आहे 15 इंच, छाती घेतलेली आहे 8 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले शिलेसाठी आणि कमर घेतलेली आहे 8 इंच, सेमच 2 इंच एक्स्ट्रा शिलेसाठी आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच। तर इथे मी मुंडा मोजून घेतलेला आहे। तर मुंडा आलेला आहे 5.5 इंच। तर परफेक्ट असा पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे आणि पाठीमागील मुंड्याचा आकार मी इथे 1.5 इंचावरती दिलेली आहे। आणि इथे मी पाठीमागील गळा सुद्धा आता मोजून घेत आहे। बघू शकता अशा पद्धतीने पाठीमागील गळा आहे गोल। तर इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच। तर अशा पद्धतीने पाठीमागील भागाची मार्किंग झालेली आहे। तर आता कटिंग करत आहे। पाठीमागील गळा जो आहे तो चौकोनी होता। तर हा आहे साधा ब्लाउज, अस्तर वगैरे नाही, डायरेक्ट मी कपड्यावरतीच कटिंग केलेली आहे। तर इथे पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे, बघू शकता। तर इथे कपडा कमी पडत होता, त्यासाठी इथे मी सिंगल पेपर घेतलेले आहे आणि त्यावरती पाठीमागील भाग ठेवून जशास तसे आता मार्किंग करून घेत आहे। तर कधी पण कपडा जर कमी पडला तर मी अशाच पद्धतीने ब्लाउज कटिंग करत असते। याच्यामुळे आपला वेळ सुद्धा कमी जातो। तर इथे मी समोरील गळा उंची घेतलेली आहे 6.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच। तर गळा होता गोलच होता, परफेक्ट असा शेप देऊन घेतलेला आहे। आणि इथे मी क्रॉस पट्टीसाठी खालच्या साईडने 3 इंचावरती आणि वरच्या साईडने 2.5 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे आणि पाठीमागील मुंडा 0.5 इंचावरती कमी करत आहे। तर गळ्याच्या साईडने 1 इंच आणि मुंड्याच्या साईडने 2 ते 2.5 इंचावरती मी कटोरीसाठी मार्किंग करून घेतलेली आहे। तर कटोरी होती 6.25 इंचाची, 6.25 इंचाच क्रॉस पट्टीच्या साईडने सुद्धा मार्किंग करून अशा पद्धतीने परफेक्ट असा कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे। तर परफेक्ट असा समोरील भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे। तर इथे मी बाहीसाठी पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेत आहे। तर पाठीमागील मुंडा आलेला आहे 10.25 इंच। तर इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। तर बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि खुली बाजू समोर आहे। तर इथे मुंडा टाकून घेतलेला आहे 10.25 इंचावरती। आणि बाही 10.5 इंचाची आहे आणि दंडघेरा आहे 5.5 इंचाची। तर अशा पद्धतीने सगळ्या ब्लाउजचे माप घेत असते। तर मुंडा खोली केलेली आहे 2.5 इंचावरती आणि परफेक्ट असा बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे। तर इथे बाही सुद्धा तयार आहे। तर इथे मी आता कपड्यावरती कटिंग करत आहे। उरलेला जो काही कपडा आहे तो ठेवलेला आहे आणि 1 इंच बाहीच्या शिलेसाठी सोडून बाही पेपर कटिंग मार्किंग करून घेत आहे। आपण जो काही 1 इंच सोडलेला असतो तो आपल्याला दुमडून शिलाई मारायची असते साध्या ब्लाउजला, त्याच्यासाठी। आणि इथे मी जे काही पार्ट होते ते पार्ट ब्लाउज पीसवरती ठेवून
कटिंग करत आहे। तर इथे संपूर्ण भागाची मी मार्किंग करून घेतलेली आहे। तर आता कटिंग करत आहे। तर इथे मी कटोरी वाढवून घेत आहे। तर ह्या साईडने 1.5 इंच आणि गळ्याच्या साईडने 1 इंच वाढवून मध्ये काढलेला आहे। मध्यापासून 1.5 इंचावरती मार्किंग करून परफेक्ट असा कटोरीचा शेप वाढवून घेतलेला आहे। तर इथे कटोरी सुद्धा वाढवून झालेले आहे। तर आता कटिंग करत आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर इथे 32 साईज कटोरी ब्लाउजची परफेक्ट कटिंग झालेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।